हाय एव्हरीवन, वेलकम टू सॅन इन्फोटेक. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ज्या परीक्षा सुरू आहेत, या परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा राहिल्यात अनावधानाने किंवा टेक्निकल प्रॉब्लेम किंवा कुठल्याही कारणाने ज्यांच्या ते परीक्षा देऊ शकले नाही, तर अशा विद्यार्थ्यांची री एक्झाम घेण्याचे विद्यापीठाने ठरवले आहे. तर आजच हे सर्क्युलर आहे 21/10/2020 पब्लिश झालेलं. तर या सर्क्युलरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 9 ऑक्टोबर 2020 ते 17 ऑक्टोबर 2020 या कालावधीत झालेल्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांना लॉग इन करता आले नाही, ऑनलाईन प्रश्नपत्रिका मिळाली नाही, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. या कारणास्तव विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन माननीय कुलगुरू यांनी सदर कालावधीत झालेल्या विषयाच्या पुन्हा फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सदर कालावधीतील परीक्षा या खालील प्रमाणे घेण्यात आलेल्या आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की आता हा परत एक चान्स आहे की ज्या विद्यार्थ्यांचे पेपर राहिलेले कुठल्या टेक्निकल अडचणीमुळे पेपर देऊ शकले नाही, तशांसाठी हा टाइम टेबल आहे. तर यामध्ये सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यामध्ये या तारखा आहेत की या तारखेला जे पेपर असतील 9, 10, 12, 13, तर या तारखेच्या विद्यार्थ्यांनी नवीन परीक्षेची जी तारीख आहे ते 26, 27 आणि 28 ऑक्टोबर. तर परीक्षा जी आहे ती फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने हा पेपर द्यायचा आहे. 3 तारखापैकी कोणत्याही तारखेला परीक्षा देता येईल. की या सेक्शनमध्ये जे विद्यार्थ्यांचे पेपर मिस झालेले आहेत त्यांनी या तारखेमध्ये कुठल्याही तारखेला पेपर द्यायचा आहे. त्यानंतर सेकंड जो सेक्शन आहे की सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यामध्ये 14, 15, 16 आणि 17 या तारखेचे जे पेपर होते त्याचे जे मिस झालेले आहेत त्यांनी 29, 30, 31 या तारखेपैकी ऑनलाईन पद्धतीने पेपर द्यायचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे पेपर मिस झालेले आहेत त्यांनी ऑनलाईन माध्यमातून सकाळी 9 ते दुपारी 3 हा एक सेक्शन असेल आणि दुपारी 2 ते सायंकाळी 8 या वेळेत लॉग इन करून आपला पेपर द्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना PRN किंवा लॉग इन बद्दल माहिती नाही त्या संदर्भात मी व्हिडिओ तयार केलेला आहे की PRN रजिस्टर कसं करायचं आहे किंवा ऑनलाईन एक्झाम कशी असेल या संदर्भात मी व्हिडिओ ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे. ते बघून आपण ते करू शकता. यामध्ये हे पण सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी पेपर दिले त्यांनी पेपर देण्याचा प्रश्नच नाही, त्यांनी पेपर देऊ नये. तर एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही ही याच्या पाठीमागे माननीय कुलगुरूची संकल्पना आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन एक्झाम कशी असते किंवा त्याचा फॉर्मॅट कसा आहे हे माहिती नाही, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हिडिओ बघून आपण तो माहिती करून घेऊ शकतो. लॉग इनमध्ये जर अडचण असेल तर तो कशी सॉल्व्ह करायची या संदर्भातही व्हिडिओ मी तयार केलेला आहे, तो आपण बघू शकता. हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांचे पेपर मिस झाले त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. या पद्धतीच्याच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.